प्रभूच्या धन्यवाद देते। आणि माझे सगळे व्हिडिओ शॉर्ट असतात, पण आज मी हा मोठा व्हिडिओ काढत आहे यासाठी की तुम्ही जर पाहिलं शैला गायकवाड या यूट्यूब चॅनलवर मी शनिवारी म्हणजे 9 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाठवला होता की माझी क्विट कॅट आणि ती कसे म्हणजे देवाचं गाणं ऐकते, मी देवाचं प्रभू येशूचं मी गीत गात आहे आणि ती माझ्या मांडीवर झोपलेली आहे आणि कसं ते गीत गात आहे हा व्हिडिओ मी 9 दिवसापूर्वी पाठवला होता। आणि 2-3 दिवसापूर्वीची बुधवारी सकाळी अशी घटना झाली की इथे पाऊस खूप पडत होता आणि त्या दिवशी तिच्या पोटावर कुणी अटॅक केला माहीत नाही, पण तिचं पोट म्हणजे मी असं सांगू शकत नाही ना, त्याच्यामुळे तिची अवस्था खूप बेकार झाली होती। मग आम्ही तिला एका प्रायव्हेट हॉस्पिटलला ताबडतोब घेऊन गेलो, पण त्या डॉक्टरने सांगितलं, त्यांनी पैसे तर घेतले भरपूर, पण त्यांनी सांगितलं नाही आम्ही हिला टाके टाकले तर हिची काही गॅरंटी नाही आहे। आणि त्याच्यामुळं मग आम्ही त्यांनी काही 2-3 तिला इंजेक्शन्स वगैरे दिले। मग आम्ही तिला घरी आणलं आणि मग घरी आणल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी घरी नाही आणलं, आम्ही मग एका खाजगी सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो। तिथे गेल्यानंतर ते हॉस्पिटल बंद झालं होतं। मग आम्ही तिला परत घरी आणलं आणि काल सकाळीच आम्ही 9-9:30ला तिला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तिथं डॉक्टरांनी तिच्या पोटावर टाके टाकले, तिला भूल दिली होती आणि मग आम्ही संध्याकाळी काल 6 वाजता आम्ही तिला घेऊन घरी आलो। पण ती रात्रभर पूर्ण झोपलीच नाही, नुसती म्हणजे ती बेचैन होती आणि त्या भुलीतून पण ती बाहेर आली नाही। आणि त्या डॉक्टरने पण आम्हाला एवढं काही सांगितलं नाही, त्यामुळे आम्हाला काही कळालं पण नाही। आणि तिला सकाळी 8 वाजता ती मला सोडून गेली। आणि खरोखर हे माझ्याकडे सध्या आता 3 कॅट आहेत, हे 4 होते, पण हे मी स्वतः ते पाळलेले नव्हते, तर त्यांच्या आईने आमच्या टेरेसवरती पिल्लं दिले होते आणि कसे सोडायचे, कुठं सोडायचे आणि लहान बाळ म्हणून मग मी या 4 पण मी वाढवलं। आणि ह्याच्यासाठी पण मी पैशाला काहीच मागं पुढं बघितलं नाही, मी त्याच्यासाठी 2 दिवसात भरपूर पैसा मी दिला त्याच्यासाठी, परंतु तो वाचू शकला नाही। आणि मला खूप म्हणजे खूप मला वाईट वाटतं त्या बाळासाठी, फक्त ते 4 महिन्याचं बाळ होतं।